आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपकडून शिवसेनेवर सडकून निशाणा साधला जातोय आणि त्यामुळे शिवसेनेनं सुद्धा आता जशास तसं किंवा तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय घेतलाय। याच संदर्भात नियोजन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांसाठी वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली त्यावेळेला राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरू होती तेव्हा राज ठाकरे काय करत होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला। या दरम्यान त्यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या विविध आरोप आणि टीकेवरून सुद्धा शिवसेना प्रवक्त्यांना काही सूचना केल्या। आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांवर तुटून पडा, सगळ्यांना सडेतोड प्रत्युत्तर द्या, यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, आपली कामं लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सर्व प्रमुख नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिल्याचं कळतं। दरम्यान या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बैठकीत काय झालं याबद्दल प्रतिक्रिया दिली। 14 मेला जी सभा होणार आहे त्या संदर्भात चर्चा झाली। त्यानंतर मराठवाड्यात एक सभा होते 8 जूनला। 8 जूनच्या सभेविषयी सुद्धा मराठवाड्यातल्या चर्चा झाली। मुख्यमंत्री स्वतः 8 जूनला मराठवाड्यात जाणार आहेत? नक्कीच। तिथे सभा देखील घेणार 8 जूनला। सर, अयोध्येला शिवसेना जाणार आहे, कधी जाणार? तारीख जाऊ ना, आता तारीख ठरते त्या जाते। प्रभू श्रीराम आम्हाला नेहमी साथ घालतो। आमच्यातनी प्रभू श्रीरामाचं नातं का राजकीय नातं नाहीये ना। बाबरीच्या बंदिवासातून प्रभू श्रीरामाला मुक्त करण्यामध्ये शिवसेनेचं योगदान मोठं आहे। त्याच्यामुळे अयोध्या आमच्यासाठी नवीन नाही आणि आम्ही अयोध्येत पाहुणे नाही आणि अयोध्येचं राजकारण आम्ही करत नाही। विरोधक म्हणजे कोण? त्यांच्या हिंदुत्वाशी संबंध काय आहे का? नाही। हिंदुत्वासाठी सगळ्यात जास्त त्याग करणारा कोणी असेल या देशात तर शिवसेना आहे। माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वासाठी त्यांना 6 वर्ष मतदानाचा हक्क हिरावण्यात आला होता, हे आपल्याला माहीतच। इतका मोठा त्याग या देशामध्ये हिंदुत्वासाठी कोणीच केला नाही। 1992च्या दंगलीमध्ये शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे। तेव्हा हे सगळे लोक कुठे होते हिंदुत्वावरती आज बोलणारे? तेव्हा सगळे शेपट्या घालून बसले होते। त्याच्यामुळे हिंदुत्वावरती कोणी बोलावं? स्वतः आपण एक थेंब तरी रक्ताचा सांडलाय का? रक्त सोडून द्या, घामाचे 2 थेंब तरी यांच्या कपाळावरून खाली पडलेत का हिंदुत्वाचे? नाही, हे सगळं शिवसेनेनं केलेलं आहे। तिकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे। मात्र त्यापूर्वीच वातावरण चांगलंच तापतंय। पोलिसांनी सभेला परवानगी दिल्यानंतरही रिपब्लिकन युवा मोर्चानं सभेला विरोध केलाय। राज ठाकरेंची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी सभा प्रत्यक्ष भाषणाआधीच जोरदार चर्चेत आली आहे। ठिकठिकाणी राज ठाकरेंचं जोरदार स्वागत होत असून त्यांचे मोठमोठे होर्डिंग्जही लागलेत। मोठ्या संख्येनं मनसैनिक औरंगाबादच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। दरम्यान आधी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्यावरून वाद होता, तर आता परवानगीनंतरही सभेवरून वाद निर्माण होऊ लागलेत। पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला 16 अटींसह परवानगी दिली आहे। या सभेतून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणताही धर्म, प्रांत, वंश आणि जात यावरून आक्षेपार्ह विधान करू नये, सभेत शस्त्र आणि तलवारी बाळगू नये, सभेला 15,000हून जास्तीची गर्दी नको, या आणि अशा तब्बल 16 अटी राज ठाकरे यांच्या सभेसाठी घातल्या गेलेल्या आहेत। तब्बल 150 पुरोहितांचे आशीर्वाद घेऊन राज ठाकरे सभास्थळी रवाना होतील। यावेळेला त्यांच्यासोबत मनसैनिकांचा मोठा ताफाही असेल। भीम आर्मीनं याआधीच राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देत अटींचं उल्लंघन झाल्यास घोषणाबाजी करण्याचा इशारा दिलाय। तर राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली आहे।
त्या 16 अटीचं राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, त्या 16 अटी पाळल्या नाही, तर महाराष्ट्र सरकार राज ठाकरेवरती राजद्रोहाचा गुन्हा करेल का? दरम्यान औरंगाबादमधील राज ठाकरेंची सभा ही उत्तम होईल असं मनसेतर्फे सांगितलं गेलंय. नाही, सभा तर उत्तम प्रकारची होईल, कारण तुम्ही पोलीस दलाकडून राज्य सरकारकडून परमिशन मिळायला उशीर झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता उत्कंठा फार वाढलेली आहे. मनसेच्या या सभेचा काही एक प्रभाव दिसणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून दिली गेली आहे. नक्कल करून काही उपयोग नाही हो. नक्कल तुम्ही बाळासाहेब म्हणजे कोणीच नक्कल करू शकत नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर कोणीच काही नाही. तर काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय, याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी. आता योगी कोण भोगी कोण, आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सातत्यानं भाजपावर स्तुतीसुमनं उधळली जात असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या जवळीकीची चर्चा रंगू लागली आहे. कुठलंही सरकार जर एखादं काम चांगलं करत असेल तर त्यांचं अभिनंदन करणं ही आपली संस्कृती आहे. आणि दुसरा विषय तुम्ही युतीचा जो बोलताय तर त्याची जी चर्चा आहे ती मलाही स्वतःला प्रसारमाध्यमामधूनच जास्त होताना दिसते. प्रत्यक्षात अशी चर्चा पक्ष म्हणून चालली असल्याची माहिती किमान माझ्याकडे तरी नाही. मनसे आणि भाजपची युती होईल की नाही याबाबत संभ्रम आहे, पण सत्तेसाठी अशा आघाड्या होतच असतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. राजकारणामध्ये अनेकांच्या युत्या होत असतात. आता त्यांची युती झाली का नाही काही कळायला मार्ग नाही, परंतु प्रत्येकजण आपल्या आपल्या सत्ता येण्याच्या करता, आपल्याला कामाची संधी मिळण्याच्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या देश पातळीवर पण अनेक झालेल्या आहेत. राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका आणि भाजपशी असलेल्या जवळीकीमुळे मनसे भाजप युतीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे भाजप युतीमध्ये पहिली टाळी कोण देणार याचीच प्रत्येकाला उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बातमी आहे राज ठाकरे यांना MIMनं दिलेल्या एका वेगळ्या निमंत्रणाची. औरंगाबादमध्ये 1 तारखेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे. याच दिवशी ईद सुद्धा आहे. या सभेच्या पूर्वी राज ठाकरे यांनी इफ्तार पार्टीमध्ये सहभागी व्हावं असं निमंत्रण MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना दिलं आहे. शिवसेना, भाजप आणि मनसेमध्ये हिंदुत्वावरून चढाओढ सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न हा हिंदू मुस्लिम यांच्यातला प्रश्न नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन व्हावं असं सांगायलाही जलील विसरले नाही. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. राज ठाकरे साहब आने वाले हैं, उनकी सभा होने वाली है और मैं उनको इतना ही कहना चाहूँगा कि आप 1 तारीख के दिन आपकी सभा है आज मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल के मैदान के ऊपर करीब 7:30-8 बजे आपकी ये सभा शुरू होंगी. उससे पहले अगर आप हमारे साथ अगर इफ्तार करने के लिए आए और सभी हिंदू मुस्लिम साथ में बैठकर अगर हम कहीं पर बैठ के अगर हम इफ्तार करें तो मेरे हिसाब से एक बहुत अच्छा संदेश जाएगा. ये हिंदू और मुसलमान का मुद्दा नहीं है, ये मुद्दा है कि हिंदुत्व की रक्षा सबसे ज्यादा कौन कर सकता है. तो इसके अंदर 3 पार्टियां जो है वो मैदान में उतरी हुई है. एक तरफ भारतीय जनता पार्टी है, दूसरी तरफ शिवसेना है और तीसरी तरफ ये मनसे है. अब ये तीनों के अंदर ये होड़ लगी हुई है कि सबसे ज्यादा हिंदुओं की रक्षा करने वाला, हिंदुत्व को सबसे ज्यादा मानने वाला, हिंदुत्व के लिए लड़ने वाला कौन सी जमात है. तो ये तीनों के अंदर आपस में कॉम्पिटिशन है. देखिए, इसके बारे में महाराष्ट्र के गृह मंत्री ने पूरे अच्छी तरीके से खुलासा कर दिया है. अब हम ये मुद्दा जो है, ये मुद्दे को हम चाहेंगे कि सरकार, पुलिस, प्रशासन जो है वो उसको जिस तरीके से हैंडल करना चाहे. जो कानून है वो कानून हमारे लिए कोई अलग नहीं है. अगर सुप्रीम कोर्ट का कोई आदेश है तो उस आदेश का पालन होना चाहिए, हम भी ये मानते हैं उसमें. लेकिन ऐसा जोर जबरदस्ती से ना करे तो मेरे हिसाब से, वरना इसका कोई अंत नहीं रहेगा.
तिकडे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चा रंगतायत. मात्र त्यावर आता भाजपनं पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. युतीच्या संदर्भातला कोणताही प्रस्तावच नाही असं फडणवीस म्हणाले. तर भाजपचा अजेंडा वेगळा आणि मनसेचा अजेंडा वेगळा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. मनसे आणि भाजप युती होईल याबद्दल संभ्रम असल्याचं अजित पवार म्हणाले. या युतीच्या ज्या बातम्या आहेत, या कपोलकल्पित बातम्या आहेत, या काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. आमची अजून कुठलीही फॉर्मल चर्चाही झालेली नाही, कोणतं प्रपोजलही त्या संदर्भात नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्यातल्या बहुतांश भूमिकांना, मग ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पीकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहायला पाहिजे असो, या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडतो, तेही मांडतायत. पण अद्याप आमचा कुठलाही फॉर्मल प्रस्ताव नाही, याची कुठलीही चर्चा झालेली नाही. हा मग मी कुठे काय म्हणालो? आम्ही बोललो का करा म्हणून? आम्ही कुठे बोललो करा म्हणून? त्यांचा अजेंडा वेगळा, आमचा अजेंडा वेगळा. तो पोचवा येऊ दिलाच, त्याला काय करणार? राजकारणामध्ये अनेकांच्या युत्या होत असतात. आता त्यांची युती झाली का नाही काही कळायला मार्ग नाही. परंतु प्रत्येकजण आपल्या आपल्या सत्ता येण्याच्या करता, आपल्याला कामाची संधी मिळण्याच्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या देश पातळीवर पण अनेक झालेल्या आहेत, वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर पण झालेल्या आहेत. तुम्ही मागं NDAचे बघितलं, तुम्ही UPA बघितलं, अशा प्रकारच्या आघाड्या होत असतात. तिकडे पंजाबच्या पटियाला इथे कालीदेवी मंदिराच्या जवळ शिवसेनेच्या खलिस्तानी मुर्दाबाद मोर्चावरून मोठा वाद झाला आणि प्रकरण हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हे प्रकरण कसंबसं निपटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त जमावानं दगडफेकीला सुरुवात केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापरही करावा लागला. पटियालाच्या हिंसाचाराचे राजकीय पडसाद उमटले असून तणावपूर्ण परिस्थिती पाहता शनिवारी सकाळपर्यंत पटियालात संचारबंदी लागू करण्यात आली. शिवसेनेनं पटियालामध्ये खलिस्तानी मुर्दाबाद मार्च काढण्याची घोषणा केली होती. शिवसेनेचे पंजाबचे कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी आर्य समाज चौकातून खलिस्तान मुर्दाबाद मार्चला सुरुवात झाली. पंजाबचं कधीही खलिस्तान होऊ देणार नाही आणि खलिस्तानचं नाव घेऊ देणार नाही असा निर्धार शिवसेनेचा होता. काही शीख गटांच्या लोकांचा शिवसैनिकांसोबत या मार्च दरम्यान वाद झाला. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते, त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलवारी घेऊन उतरले. पाहता पाहता अचानक दगडफेक सुरू झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. उन्होंने आज सुबह का लिए प्लान करा था 29 तारीख को, तो उसको अपोज करने के लिए कुछ सिख जत्थेबंदियाँ यहाँ पे इकट्ठी हुई थी. जब वो अपोज करने गई हैं तो काली माता मंदिर के सामने इनकी आपस में थोड़ी सी झड़प हुई है, जिसको कंट्रोल करने के लिए पुलिस ने जितनी मिनिमम रिक्वायर्ड फोर्स थी वो यूज़ करी है, ताकि कोई भी ऐसी सिचुएशन ना डेवलप हो जिसमें किसी का कोई नुकसान हो, किसी का जानी नुकसान हो या माली नुकसान हो. उसके लिए पुलिस ने उसको कंट्रोल करा है और अभी सिचुएशन अंडर कंट्रोल. पोलिसांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं. जमावाला पांगवण्याकरता पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या संघर्षाचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत, ज्यामध्ये संतप्त जमाव घोषणाबाजी करताना आणि तलवारी फिरवताना दिसतोय. पण आम आदमी पार्टीनं या सगळ्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला आहे, तर विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून भगवंत मान सरकारवर टीका केली आहे. पंजाब का माहौल बिगाड़ना या पंजाब की अमन शांति भाईचारे से खिलवाड़ करने वाले किसी भी शख्स को बख्शा नहीं जाएगा.
दूसरी चीज, इस घटना पे पंजाब पुलिस ने जल्द कार्रवाई करते हुए वहां पे हालत जो है उसे सामान्य किया, शांति बहाल करी है, कई लोगों को गिरफ्तार भी किया गया है और इस पूरी वायलेंस के पीछे जो लोग थे उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई पंजाब पुलिस, पंजाब सरकार, भगवंत मान साहब की सरकार करने जा रही है। तो पंजाब की सरकार को चाहिए, क्योंकि ये ऐसे वहाँ पर मुद्दे हमेशा उठते रहे हैं, मगर ये सरकारें अपने समय के ऊपर पिछले कई सालों से ये मुद्दे दबे हुए थे, मगर अब आम आदमी पार्टी की सरकार आई है और सरकार का क्या रोल रह सकता है, मैं समझता हूँ कि जिनको एक्सपीरियंस ही ना हो तो ये कैसे उनको संभालेंगे, ये बहुत बड़ी चैलेंज की बात है। इसकी हम निखेधी करते हैं कि ऐसे दंगे नहीं होने चाहिए, एक कम्युनिटी एक सद्भावना के साथ वहाँ पर रहना चाहिए और आज जो माहौल उसको क्रिएट करने में बहुत बड़ा सहयोग हमारे वहाँ की संगत का रहा है, जनता का रहा है, उसको पूरा उनका साथ देना चाहिए। या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पटियालामध्ये 11 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे महाराष्ट्रामध्ये एकीकडे मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राजकीय वादंग जोरात असतानाच रत्नागिरीतल्या एका गावानं सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिलाय। सोंडेघरवासियांनी धार्मिक तेढ टाळण्यासाठी थेट 100 वर्ष सामाजिक सलोख्याचा लेखी करारच केलाय। राजकीय टीका टिप्पणींमुळे महाराष्ट्रामध्ये सध्या धार्मिक तणाव निर्माण झालाय। मात्र अशा गोष्टींचा रत्नागिरीच्या सोंडेघर गावावर अजिबात परिणाम झालेला नाही। देशात आणि राज्यात कितीही धार्मिक तेढ निर्माण झाली तरीही आपल्या गावात कोणताही वादविवाद होऊ द्यायचा नाही असा लेखी करारच या गावानं एकमतानं केलेला आहे आणि या ठरावावर हिंदू, मुस्लिम, बौद्ध या तीनही धर्मातल्या लोकांनी सह्या सुद्धा केलेल्या आहेत। हे आमचे पिढ्यानपिढ चाललेलं आमचे संबंध आहे। आज आम्ही त्यांच्याकडं लग्न कार्याला जातो, ते आमच्याकडं लग्न कार्याला येतात। पूर्ण देशामध्ये जे चाललेलं आहे ते त्याच्यामुळे आम्हाला हे निर्णय घ्यावा लागलं। म्हणून आम्ही चांगल्या हेतीचा निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये देशामध्ये जो धार्मिक सलोखा बिघडण्याच्या संदर्भात जे काही चालू आहे, तर आजपर्यंत ज्या पिढी परंपरेने जे चालत आलेली आहे तर ते आम्ही करतोय आणि आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीने सुद्धा करावं, त्याकरिता हे आम्ही पेपरवरती आणलं। या सलोख्याचा लेखी करार यशस्वी करण्यात ग्रामस्थांना पोलिसांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय। सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शांतता व सलोख्याचा जो 100 वर्षाचा करार केलेला आहे त्याचं मी नक्कीच स्वागत करेल। संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये एक शांततेचं वातावरण निर्माण होण्यासाठी नक्कीच मदत होईल। आनंद राहील, एकी राहील, संघटन राहील आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या घडणार नाही, त्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे। सोंडेघर गावच्या या सामाजिक सलोख्याच्या कराराची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। दरम्यान या गावात अनेक पिढ्यांपासून कोणताही सामाजिक, धार्मिक वादविवाद नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। गुण्या गोविंदानं नांदणारे सगळे समाज बांधव प्रत्येक सण अतिशय उत्साहात साजराही करतात। आम्हाला भीती आहे की आमची नवीन पिढी पुढे ते भरकडू नये। जो ट्रॅक आम्ही त्यांना दिलेला आहे, जो मार्ग आम्ही त्यांना दिलेला आहे, त्या मार्गावरती ते चालत राहावे आणि हा उद्देश, हा मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा जो ठराव आमच्या पंचायतनी हा ठराव मंजूर केला आहे। आजूबाजूला जे काय होते त्याच्यावर आपण काही लक्ष द्यायचं नाही। आपलं गाव जसं सामाजिक सलोखा आपण टिकवलेला आहे तो इथून पुढेही टिकला पाहिजे। राज्यातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय की काय असा विचार मनात येत असताना सोंडेघर गावानं सामाजिक सलोख्याच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव आणि सामाजिक सलोखा दाखवून देत ऐक्याचं नवं उदाहरणच सादर केलंय। राज्यामध्ये मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणावरून राजकीय वादंग निर्माण झाले, त्यामुळे अनेक भागामध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवला आहे। परंतु सोंडेघर गावाने 100 वर्षाचा सामाजिक करार करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, सोंडेघर, रत्नागिरी। नांदेडमधल्या त्या गावानंतरचं असं हे दुसरं गाव। राज्यात एकीकडे मशिदीवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून वादंग असतानाच रत्नागिरीतल्या या गावानं काय आदर्श घालून दिलाय
ते पाहिलं. यानंतर वळूयात. बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गडचिरोली दौऱ्याची. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या हालचालींसाठी सक्रिय असलेल्या अतिसंवेदनशील अशा कटेझरीच्या पोलीस स्थानकात या दोघांनीही भेट दिली. यावेळेला त्यांनी जनजागरण मेळाव्यात असलेल्या उपस्थित आदिवासी जनतेशी थेट संवाद साधला, त्यांच्याशी प्रश्नोत्तर केली. लहान मुलं, त्यांचे पालक यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बातचीत केली. आमदाराशी सुद्धा बोलू न शकणाऱ्या माओवाद्यांच्या कारवायाच्या दहशतीत असलेल्या नागरिकांसाठी हे अनपेक्षित होतं. इथला एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पाहूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांचा. त्या भागातली जनता आहे, त्यांना काय अडचणी आहेत, त्यांना काय अजून सरकारच्याकडनं मदत केली गेली पाहिजे, सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, अजून कुठल्या योजना पोहोचवणं बाकी आहे आणि त्याकरता अजून काही निर्णय घेतले पाहिजे. आता इथं आल्यानंतर लक्षात आलं की मोबाईलची व्यवस्था करण्याच्या करता काही टॉवर उभे करण्याची गरज आहे किंवा अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये साधारणपणाने ज्याची सुरुवात 2005मध्ये झाली, 2005पासून तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं गडचिरोलीच्या पोलिसांनी काम केलेलं आहे आणि नक्षलवाद्यांची सगळी ही चळवळ मोडून काढण्याचं, संपवण्याचं काम केलेलं आहे, जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्याचा निश्चित प्रकारे फायदा होतो. आता गडचिरोलीचे पोलीस संरक्षणाच्या बरोबर तिथल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभसुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या पवार आणि वळसे पाटील यांनी नागपूरमध्ये गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि दिलखुलास गप्पाही झाल्याचं कळतं. विदर्भातल्या रखडलेल्या प्रकल्पांना निधी देण्याकरताही या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभा पांडे यांच्या प्रभागातील विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळेला त्यांनी नितीन गडकरी यांच्या घेतलेल्या भेटीविषयी माहिती दिली. विकासासाठी निधीची मागणी केल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच 5 महिने संप करून कोणाचा फायदा झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विकास कामामध्ये कुठं राजकारण येऊ नये म्हणून मी आणि दिलीप वळसे पाटलांनी ती चर्चा केली आणि त्याच्याच बरोबर ROB आणि RUB याकरता केंद्र सरकार काही करोड रुपये निधी देत आहे. तर तो निधी देत असताना त्यांनी असं सुचवलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 रिजन आहेत, 6 रिजनमध्ये जे स्टेट हायवे आहेत, स्टेट रोड आहेत, त्या रोडमध्ये देखील तुम्हाला ROB आणि RUB करायचं असेल तर ती नावं सुचवा आणि त्याच्यात आपण तुम्हाला निधी देऊ. ते एक त्याच्यामधलं काम होतं. अशा या दोन आणि काही रिंग रोडची कामं चाललेली आहेत, तर त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ आणि नॅशनल हायवे या दोघांचा समन्वय साधून कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल. राज्यात वेगवेगळ्या कारणानं न्यायालयीन अडचणीत आलेल्या किंवा पोलीस चौकशी सुरू असलेल्या अनेकांच्या आज कोर्टांच्या तारखा होत्या आणि आपण एक नजर टाकली तर लक्षात येईल की कोणाची काय स्थिती येते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप आहे. या प्रकरणात अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. आता 13 मेपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली. राणा दाम्पत्याच्या प्रकरणावर सुनावणी झाली, आता उद्याला सुनावणी होणार आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांना घरचं जेवण न्यायालयानं नाकारलं आहे. त्यांना सांगितलं की तुम्हाला तुरुंगातलं जेवण जेवावं लागेल. तिकडे दुपारी 3 वाजता जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झाली, पण याचा निर्णय उद्याला होणार आहे. सिल्व्हर ओकवरच्या आंदोलनाच्या प्रकरणात जयश्री पाटील यांच्यावर सुद्धा अटकेची टांगती तलवार आहे. उद्याला दुपारी 3 वाजता जयश्री पाटील यांच्याही अटकेचा फैसला होणार आहे.
आणि आता एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये असणाऱ्या विजेच्या टंचाईवर मार्ग काढण्यासाठी आता केंद्र सरकार सक्रिय झालंय. केंद्र सरकारनं कोळशाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या तातडीनं संबंधित राज्यात पोहोचाव्यात यासाठी थेट गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. कोळशाच्या गाड्या तातडीनं पोहोचाव्यात याकरता देशभरात 657 लांब पल्ल्याच्या गाड्या रेल्वेनं थेट रद्द केल्या आहेत. महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये कोळसा वेळेवर मिळत नाही अशाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त होत होती. यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, झारखंड एवढंच नाही तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये कोळसा तातडीनं पोहोचावा यासाठी रेल्वेनं 657 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या. यामुळे कोळसा वेळेत पोहोचेल आणि विजेच्या निर्मितीतला मोठा अडथळा दूर होईल अशी अपेक्षा आहे. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आणि आता मुंबईकरांसाठी एक गारेगार बातमी. कारण रेल्वेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता AC लोकलच्या तिकिटाचे दर थेट 50% कमी करण्याची घोषणा करण्यात आली. मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्याकडून AC लोकलचे दर कमी करावेत अशी सातत्यानं मागणी होत होती. रेल्वेकडून ही मागणी पूर्ण करण्यात येते, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर आता गारेगार आणि सुखद प्रवास करू शकतात. दुसरीकडे AC लोकल आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात ती आल्यानंतर नवी मुंबई ते भाऊचा धक्का असा प्रवास करणाऱ्या वॉटर टॅक्सीचे दर कधी कमी होणार याचीही मुंबईकर वाट पाहत आहेत. केंद्र सरकारनं हा मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानले. मी भारत सरकारचे, विशेषतः माननीय पंतप्रधानांचे आणि आत्ताच ज्यांनी अनाउन्समेंट केली ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो की मुंबईकरांची मागणी होती की AC ट्रेन तर तुम्ही सुरू केली पण त्याचा दर खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लोक प्रवासही करत नाही आहेत. आज त्याचे दर 50% कमी करण्याचा एक चांगला निर्णय हा या ठिकाणी घोषित झाला आहे. त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार मानतो. तिकडे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील आहेत. मुंबईकरांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे. दादा काय सांगाल? मुंबईसाठी खूप मोठी घोषणा केली आहे, काय नेमकी घोषणा आहे ती? मुंबईमध्ये 2 प्रकारच्या ट्रेन चालतात. एक चालती फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास जी नॉन AC आहे. दुसरी चालती AC ट्रेन. मी स्वतः आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला, ट्रेनमध्ये प्रवास केला, लोकांच्या भावना जाणून घेतल्या आणि लोकांची अशी अपेक्षा होती मुंबईकरांची की AC ट्रेनचं रोजचं जे भाडं आहे ते जास्त झालं आणि त्याच्यामुळं आम्ही निर्णय केला, काल मी आणि आमच्या मंत्र्यांनी निर्णय केला की लोकल ट्रेनचं जे रोजचं भाडं आहे ते भाडं 50% आम्ही कमी करून आत्ता दिल्लीला जाऊन मी नोटिफिकेशन काढील आणि त्यानंतर तो निर्णय लागू होईल. म्हणजे हा निर्णय कधीपासून मुंबईकरांना लागू होणार आहे? नोटिफिकेशन आता मी दिल्लीला जाऊन नोटिफिकेशनची तयारी करेन, नोटिफिकेशन काढेन आणि तो लागू करेन. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल मुंबईकरांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. मुंबईकरांसाठी AC तिकीटचे दर आपल्याला आता 50% कमी होणार आहेत. रावसाहेब दानवे पाटील आता दिल्लीत जाणार आहेत आणि काही वेळामध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन निघेल आणि मुंबईकरांना AC लोकलचा प्रवास आपल्याला 50% दराने, म्हणजे अर्थात यापूर्वी 65 रुपये तिकीट होतं ते आता 30 रुपये असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह, मी तुषार रुपनवर, न्यूज इंडिया लोकमत, मुंबई. इकडे 40गावमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं बंद पाडलेल्या कीर्तनावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे आणि त्याला कारणही तसंच झालंय. कायदा पाळताना थेट पोलिसांनी कीर्तनकारांच्या आस्थेचा विषय असलेल्या नारदाच्या गादीचाही अपमान केला. वारकरी संप्रदायातून यावर आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी होणाऱ्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलं जातं. मात्र जळगावमध्ये याच कीर्तनकारांचा पारा चढला. त्याला कारण ठरलं पोलिसांची एक कृती. रात्री 10 नंतर भोंग्यास बंदी असताना
40 गावामधील सप्तशृंगी मंदिराजवळ माईक आणि स्पीकर लावून कीर्तन सुरू होतं तेव्हा शहर पोलीस निरीक्षक के पाटील यांनी हे कीर्तन बंद पाडलं. तसंच ते बूट घालून नारदाच्या गादीवरही चढले. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मी पखवाज वाजत असताना PSI येऊन डायरेक्ट बोलले की मी तुम्हाला मारेल व परत पखवाज वाजताना दिसले तर नारदाच्या गादीवरून बुटं घालून महाराजांना खूप काही बोलले. गादीपर्यंत ते बुटं घालून आलेत आणि नारदाच्या गादीवर उभे राहून त्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांना 5 मिनिटं धडा शिकवला. पोलीस अधिकाऱ्यांनी माफी न मागितल्यास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला. किती मोठं व्यक्तिमत्व कीर्तनात आलं तर पायातले पादत्राणे काढून कीर्तनकाराचे किती वयाने लहान असले तरी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ते तिथं व्यासपीठावर जात सुद्धा नाही आणि पायात बूट घालून जर तिथं बोलण्याचं नारेरोची भाषा वापरत असतील तर हे के पाटलाचं आज्ञान नाही, के पाटलाची मुजोरी आहे. अखेरीस बिघडणारी परिस्थिती पाहून आणि कीर्तनकारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी जाहीर माफी मागितली. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी गेलो त्या माईकच्या खाली एक गादी होती, त्याला नारदाची गादी म्हणतात आणि अनावधानाने आम्ही त्या बुटासहित त्या गादीपर्यंत गेलो. त्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पोलिसांनी माफी मागितल्यावर स्थानिक आमदार आणि वारकरी संप्रदाय प्रमुखांनी हे प्रकरण इथेच मिटवण्याचं आवाहन केलं. कर्तव्यावर असताना झालेली चूक ही मोठ्या जनमानसामध्ये आलेल्या प्रतिक्रिया या अनुषंगाने पाटील साहेबांनी स्वतः या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली आहे. तर एखाद्या चांगल्या कामात देखील नजर चुकीने घडलेली घटना असेल तर ते मोठ्या मनाने आपण सर्व वारकऱ्यांनी माफ करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपला वारकरी संप्रदाय हा सहनशील आहे. आपण सगळ्यांना पोटात घालणारे आहोत, तर एवढी एक चूक आपण पोटात घालावी आणि आता त्यांनी माफी मागितल्यामुळे आपण हा विषय याच्यापुढे वाढू नये. वारकरी संप्रदाय अतिशय उदार मानला जातो. इतरांसारखे ते कट्टर नसतात. मात्र धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्याही संतापाचा कडेरोट होणं स्वाभाविक होतं. पोलिसांनी आपली चूक सुधारल्यामुळे वेळीच या प्रकरणावर पडदा पडला. नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. बातमी आहे नाशिकमधली. नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात मद्य पार्टी करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं कारवाई करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी मद्य पार्टी केली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. रुग्णालयात एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती आणि या दरम्यान सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मस्त पार्टी केली. रुग्णाच्या नातेवाईकांना हा सगळा प्रकार लक्षात आला. तो कॅमेऱ्यात कैद झाला. आधी पालिका प्रशासनानं पार्टी करणारे रुग्णालयातले नव्हते असा दावा केला, पण न्यूज 18 लोकमतनं संबंधितांचे फोटोज सादर केल्यानंतर या सगळ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्या रुग्णालयामध्ये आता आपण आहोत आणि हा संपूर्ण परिसर जर रुग्णालयाचा बघितला तर त्या ठिकाणी सर्वत्र CCTV कॅमेरे देखील लावण्यात आलेले होते. मात्र या सगळ्या CCTV कॅमेऱ्यांच्या परिसरामध्ये अशा प्रकारची मद्य पार्टी सुरू होती. ज्या ठिकाणी ही मद्य पार्टी सुरू होती हे समोरचं जे कक्ष आहे त्या ठिकाणी ही मद्य पार्टी सुरू होती आणि त्या कक्षाच्या आजूबाजूला सर्व महत्त्वपूर्ण कक्ष आहे ज्यामध्ये औषधांचं भांडार असेल, OPD असेल, असे सगळे महत्त्वाचे भाग जे आहे ते याच परिसरामध्ये आहे आणि त्याच परिसराच्या आजूबाजूला हे सगळं सुरू होतं. आतमध्ये जर आपण बघितलं तर औषधांचं भांडार जे आहे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रुग्णांना, येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना या ठिकाणून औषधांचं वितरण केलं जातं. असा महत्त्वाचा भाग जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आहे. हे संपूर्ण रुग्णालय जे आहे ते अतिशय संवेदनशील रुग्णालय मानलं जातं. या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी जी गॅस गळती झाली होती ज्यामध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला होता, त्याच रुग्णालयामध्ये हा संपूर्ण धक्कादायक घडलेला आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी डू नॉट म्हणजे इथे थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे फलक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मात्र दारू पिणाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचे फलक या ठिकाणी नाहीये. म्हणूनच की काय या ठिकाणी दारू पार्टी सुरू होती असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता आपण ज्या कक्षामध्ये प्रवेश करतोय त्याच कक्षामध्ये हा संपूर्ण दारू पिण्याचा प्रकार जो आहे तो सुरू होता. अर्धा तासाने आलं
आले अर्ध्या तासाने आले, नंतर परत पाहिलं मी तर परत लाईटा बिटा बंद होतं. परत आला तर परत गलास त्याचं मध्ये गलास भरून पीत बसलेलं होते. इकडे जाकीर हुसेन हॉस्पिटलचं वार्डबॉय वार्डबॉय काय सिक्युरिटी आहे, ते सिक्युरिटी इकडे राहत नाही, पण पहिला इकडे आलेला होता तो, त्याची ड्युटी इकडे नाही आहे. तर 4 लोक होते. पण जो आता फोटो दाखवलेला आहे तो एक सुरक्षा रक्षक असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे, मोरे नावाचा कर्मचारी. त्याचबरोबर इतर जे कर्मचारी होते त्यांचं आणखी तिथे कोण कोण होते त्या ठिकाणचं CCTV फुटेज आणि त्या ठिकाणचे इतर लोकांचे चौकशी केल्यानंतर आपल्याला कळेल. जे कर्मचारी याच्यामध्ये दोषी आढळून येतील यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आदेश माननीय आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत. याच्यासाठी चौकशीचे आदेशही माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत. भंडाऱ्यात पोलिसांनी याच्याही पुढे एक पाऊल टाकलं. पोलिसांचा आरोपींसोबतचा मटण पार्टीचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या जीवाला धोका असल्याचं आता समोर आलंय. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अशा प्रकारची माहिती दिली. आरोपींसोबत मटण पार्टी करणाऱ्या 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्यावर 20 ते 25 वाळू माफियांनी हल्ला केला होता. या अधिकाऱ्याला मारहाणही झाली. या प्रकरणातले आरोपी आधी पोलिसांना सापडतच नव्हते. मग सापडले तर त्यांना थेट जेरबंद करण्याच्या ऐवजी पोलिसांची आरोपींच्या सोबत मटण पार्टी सुरू होती आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलीस स्टेशनचे निरीक्षक गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी आमदार भोंडेकर यांनी केली आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्या व्यक्तीला पोलिसांकडून पण शोध सुरू आहे आणि जे रेती माफिया आहेत त्यांच्याकडून पण शोध सुरू आहे. मी ह्या ठिकाणी सांगेल की याच्यावरती ताबडतोब चांगला वरिष्ठ अधिकारी आणायला पाहिजे आणि पुन्हा कोणती अनुचित घटना घडू नये. आणि नक्कीच जेव्हा काही तेव्हा ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याची गरज पडेल. तिकडे पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. 12वीच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी महाविद्यालयातील एका शिपायाने एका विद्यार्थिनीकडे विचित्र मागणी केली. या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केले. पण पीडितेच्या तक्रारीवरून असाच प्रकार आणखीनही काही विद्यार्थिनींच्या सोबत झाला असण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करतायत. 12वी पास व्हायचंय किंवा नाही ते तुला माहिती ना. आता तुझी एखादी फ्रेंड असेल ना असं 12वीची, तिला सांगितलं असेल ना अंकलनं काय दिलं किंवा नाही. नाही काय बोलले. नाही तिला विचार ना असं. तुम्हाला काय पाहिजे ते तुलाच माहिती ना असं. काय पाहिजे ते सांगा. तू काय तू काय तू त्यांनी मला म्हणाले की तुला 12वी पास व्हायचंय का, तर मी हा बोलले. तर मी त्यांना म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे. मला असं वाटलं की पैसे पाहिजेत तुम्हाला. तर त्यांनी तू असं म्हणाले. त्यांनी मला असं म्हणाले की तू पाहिजे आणि तुझ्या 12वीच्या मैत्रिणींना विचार की अंकल काय देतात काय नाही देत. याच्यावरून आम्ही असं काय समजायचे की मागील 12वीच्या पोळींवर काय झालं असेल काय नाही. हा आरोपी तिथं कामावर हजर होता आणि कॉलेजने फक्त त्याचा माफीनामा लिहून घेतलेला. म्हणजे तुम्ही काहीही केलं, फक्त माफीनामा घेतल्यावर तुम्ही त्या आरोपीला सोडून देणार का? म्हणजे तो पुढं काहीतरी करायला पाहिजे असं काही कॉलेजची धोरणं आहेत का, अपेक्षा आहे का? हे कॉलेज का त्याला पाठीशी घालते हे याची चौकशी व्हावी. आम्ही सदर आरोपीला ताब्यात घेतलं. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून कायदेशीर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तो आरोपी MCR आहे ओव्हर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमधलं तापमान रोज 40च्या पार आहे. हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरतोय. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
महाराष्ट्र तापलाय. उन्हानं नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतीये. पाचही जिल्ह्यांमध्ये काय तापमान आहे त्यावर नजर टाकूया. नाशिक 40.01, मालेगाव 43.01, जळगाव 45.06, नंदुरबार 45.02 आणि अहमदनगर 44.05 अंश सेल्सिअस. प्रत्येक जिल्ह्यात तापमानानं 40शी पार केली आहे. घामाच्या धारा लागणं, चक्कर येणं, घसा कोरडा पडणं तसंच उष्माघाताने एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या असं आरोग्य अधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलंय. उन्हामध्ये काम करताना किंवा दिवसभर काम करताना भरपूर पाण्याचं सेवन करावं, पाणी प्यावं भरपूर. त्याचबरोबर आपण जे जलसंजीवनी म्हणतो किंवा ORS पावडर त्याचंही पण सेवन करणं फायद्याचं ठरू शकतं. त्याचबरोबर सरबत वगैरे असे पदार्थ आपण घेऊ शकतो. हे करत असताना जर कुणाला त्रास झाला जसं चक्कर येणे, ताप येणे किंवा मग बेशुद्ध होणे, घाम येणे अशा जर गोष्टी जाणवल्या, असे जर लक्षणं जाणवले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान पुढचे काही दिवस सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणारे अशी शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे सकाळी 11 ते ऊन उतरेपर्यंत म्हणजे साधारण 4 किंवा संध्याकाळी 5 पर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आवाहन करण्यात येत आहे की उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये शक्यतोवर उन्हात फिरू नये. बाहेर पडताना पुरेसं पाणी सोबत घ्यावं, पाणी प्यावं पुरेसं. डोक्यावर छत्री, रुमाल किंवा कपड्याचा वापर करावा. जनावरांना सावलीत ठेवावे, पुरेसे पाणी पाजावे. स्थानिक प्रशासन योग्य ते नियोजन करेलच, पण नागरिकांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्याकरता 3 क्रमाचं योग्य नियोजन करा, स्वतःची काळजी घ्या इतकंच आवाहन. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. उन्हानं किती त्रास होतो. आपल्याला जवळ एखादा गुऱ्हाळ दिसलं तर आपण रस पितो, पण प्राण्यांनी काय करावं? आपण एखाद्या वेळेला थंड पाण्याने एकाच्या ऐवजी 2दा आंघोळ करू. प्राण्यांनी पण आपला मार्ग शोधला आणि उकाड्यापासून सुटका करण्यासाठी माकडांनी काय केलं तुम्हीच पहा. हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. त्या टाक्या कोणाच्या गच्चीच्या ते माहीत नाही, पण टाकीचं झाकण उघडं दिसताच माकडांनी थेट या टाक्यांमध्ये उड्याच मारल्या आणि थंड पाण्यामध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बघूनही भारी वाटतं ना. वळूयात पुढच्या बातमीकडे. भंडाऱ्यातल्या पवनी तालुक्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यात वाघिणीचं दर्शन झालंय. शाडो नावाची वाघीण 2 बछड्यांसह मुक्त संचार करताना दिसली. तलाव आणि परिसरात वाघिणीचं दर्शन झालं असून काही क्षण पर्यटकांनी हे सगळं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या उथळपेठ गावात बिबट्याचा बछडा आढळला. वामन किन्नाके यांच्या शेतात हा बछडा सापडला होता. वनविभागाला याबद्दल माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी धाव घेऊन त्याची चंद्रपुरात रवानगी केली. आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका मशिदीत अतिशय भीषण स्फोट झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झालेत. नमाज अदा करण्यासाठी शेकडो लोक जमलेले असताना हा स्फोट झाला. यावेळेला मशीद खचाखच भरलेली होती. दरम्यान जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गायक अनुराग सिन्हा यांच्या दिल फिर चला है या गाण्याचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबूयात, पण सगळ्यांना जाताना कळकळीचं आवाहन. उन्हाळा वाढतोय, घराबाहेर पडताना काळजी घ्या. डोक्यावर काहीतरी घाला, गॉगल घाला. दिवसभरात भरपूर पाणी प्या, काळजी घ्या. आणि थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते मुंबईची बित्तम बातमी, महामुंबई.